आणि यावेळेला हे बघा असं डेकोरेशन केलंय आणि खूप छान डेकोरेशन केलंय कमिटीने यावेळेला. आणि परफॉर्मन्सला स्टार्ट झालेलं आहे. आणि इथे छोट्या छोट्या मुलींनी पण असे चनिया चोली घालून आलेले एन्जॉय करतात बघा. कॅमेरामॅन आजचे कॅमेरामॅन आहे. लपतायत आज ते. काल बोलत होते व्हिडिओ काढा आणि आज लपून बसलेत. आज तयार होऊन नाही आला तुम्ही. तो जस्ट आता विवान पण रेडी झालेला आहे त्याच्या गरबा आउटफिट मध्ये. बघा आजचा आउटफिट आहे गरबा आउटफिट. सो आता विवानचा डान्स बघा तुम्ही लगेच. कसा वाटला डान्स? आवडला की नाही? त्याला आवडतं डान्स करायला खूप आजकाल. आणि असे ते चालू असतात गाणे त्याच्यावरती डान्स करत असतो. आणि त्याचे बघा आता बघतोय थकला कंटाळला तो डान्स करून करतो. आम्ही जातो खाली आणि तुम्हाला आता जस्ट गरबा आणि खाली काय प्रोग्राम आहेत ते सगळे दाखवतो. आणि सगळे आता असे रेडी होऊन आलेले असणार आहेत. कुर्ता परत हे जे आउटफिट असतात गरब्याचे ते चनिया चोली वगैरे घालून. सो तुम्हाला आता दाखवतो मज्जा कशी असते खाली. चला बाय 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 कर. आणि यावेळेला हे बघा असं डेकोरेशन केलंय आणि खूप छान डेकोरेशन केलंय कमिटीने यावेळेला. मस्त वाटतं बघा. फुल लाईट्स लाईट्स लाईट्स. आणि ह्या लाईट्स चेंज होतात. हा मंडप आहे पावसाने सगळा गोळ करून टाकलेला आहे कारण एवढा पाऊस पडतोय भयानक पाऊस पडतोय. आणि तो एवढा मंडप लाईट सगळा खर्च आता वाटतं की वाया गेलेला आहे. पण स्टील तरी पण लोक खूप एन्जॉय करतात खाली. तुम्हाला दाखवतो. चला लिफ्ट आलेली आता. आणि तुम्ही डेकोरेशन ऑलरेडी वरून बघितलेलं होतं 11th फ्लोअरवरून. आता इथून खालून बघा किती छान वाटतं. आणि एवढं डेकोरेशन सुंदर केलेलं. पण हे बघा पाऊस चालूच आहे अजून. 1 तास झाला पाऊस आहे. पाऊस काही थांबला नाहीये अजून. सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे. इथे दिसेल तुम्हाला पाऊस किती पडतो. कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स लेडीजचा? कारण 2-3 दिवस झालं हे प्रॅक्टिस करत होते आणि पाठीमागे अजून चालूच आहे. आता रेखा पण गेले त्यांच्यामध्ये मिक्स झाले. बघूया आता. आणि इथे हर्षदची मुलगी आणि हर्षद दोघे पण आहेत. पण पावसाने सगळा गोळ करून टाकला त्यामुळे एवढी रेडी होऊन आली होती पण काय खेळता येत नाहीये तुला. आता ती पण अशीच उभी राहिली. परफॉर्मन्सला स्टार्ट झालेलं आहे.
अजून असे भरपूर परफॉर्मन्स आहे, अजून एक 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 परफॉर्मन्स येतील तुम्हाला, ते आता दाखवतो. आणि इथे छोट्या छोट्या मुलींनी पण असे चनिया चोली घालून आलेले एन्जॉय करतात बघा. आणि आद्विक पण आला इथे खेळायला, आता तयार होऊन पूर्ण. पण पप्पांना सोडत नाही, पप्पांच्या मागे मागेच लागला तो पूर्ण. बोलतो पप्पांना खेळायचं त्याच्या बरोबर. तो चालला गेला. पप्पांच्या हातात दिले दांड्या, पप्पा खेळणार होता दांड्या. आणि इकडे फोटोशूट चालू आहे अनिरुद्धचा स्पेशल. आणि ही ज्ञानदा, ही अनिरुद्धची मुलगी चालू आहे इकडे. अनिरुद्धला काय अजून सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही फोटोचं, अजून एक चालू आहे. कॅमेरामॅन, आजचे कॅमेरामॅन आहे ते. आणि आमचे एकुलते एक गुरु वकील साहेब लपतायत आज. ते काल बोलत होते व्हिडिओ काढा आणि आज लपून बसलेत. आज तयार होऊन नाही आला तुम्ही? काल बोलले होते हे जे दिसतात ना माणूस, ते बोलले होते की उद्या सगळं रेडी होऊन यायचं आणि रेडी होऊन इथे डान्स बिन्स करायचा. आज बघा कसे आलेत. बोलायला खूप भारी जमतं, खोटं बोलत नाहीये. हे प्रूफ आहे तिथे. खोटं बोला पण घेऊन बोला. आज मल्हार सेठ लवकर आलेले. तो आजचा गरबा झालेला आहे समाप्त. आणि पावसाने पद्धतशीर एकदम सिस्टमॅटिकली वाट लावलेली आहे, तरी लोकांनी खूप एन्जॉय केला. आणि आता जातो घरी जाऊन जेवण घेतो, कारण भूक लागली. कारण आल्यापासून काही खाल्लंच नाहीये. जेवण तुम्हाला भेटतो परत. घरी आल्यावरती इथे बाबूचा पसारा बघा. आता कसा ब्लॉग एंड करणार आणि कधी जेवणार? मेस चालवली सगळं फेकतोय, जे दिसेल ते फेकतोय. सो कसे वाटले परफॉर्मन्स जे आता दाखवले ते नक्की सांगा कमेंट मध्ये. जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि पावसामुळे सगळ्या थोडासा मूड ऑफ सगळ्यांचा झाला होता, पण तरी पण सगळ्यांनी एन्जॉय भरपूर केलेला. आणि मला अजून खेळायचं होतं, पण मला आज दिवसला काय झालेलं काय माहिती. इतर वेळेत त्याला खाली खूप खेळायचं असतं, पण आज मी खेळायला स्टार्ट केला आणि तो रडायला लागला. तरी मी खूप त्याला सांभाळायचा प्रयत्न केला, पण आज ट्रॅव्हलिंग पण झालं ना, त्याच्यामुळे तो जरा असं कंटाळवाना झालं असेल. आता चार्ज दर्शन पण छान झालं. आणि आज निखिलमुळे मला माझ्या माहेरच्या देवीचं दर्शन तेही नवरात्रीमध्ये मिळालं. मी कधी अपेक्षा पण केली नव्हती की नवरात्रीमध्ये मला जायला भेटेल असं अचानक. कारण लास्ट इयर आम्ही जेव्हा तापोळ्याला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही दर्शन केलं होतं. तर मग असं तेव्हा ठरवलेलं की जर कधी चान्स भेटला तर नवरात्रीमध्ये परत पद्मावती देवीला व्हिजिट करायचं किंवा तिथे दर्शन करायचं. तो मस्त झाला. आजचा ओव्हरऑल दिवस पण एकदम छान होता. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. पुन्हा एकदा दर्शन तुम्ही केलं आणि कसं वाटलं तेही सांगा. सो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण ऑलमोस्ट 5000 सबस्क्रायबरच्या जवळ आलेलो आहे. एक हार्डली 60 to 70 सबस्क्रायबर पाहिजेत. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला उद्या, कारण उद्या पण आहे आमच्या बिल्डिंगमध्ये काही प्रोग्राम्स, ते तुम्हाला आम्ही दाखवतो.
सो भेटूया असाच एक पुन्हा एकदा मजेशीर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.